संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा जो अहवाल आहे तो 8 पानांचा अहवाल आताच आपल्या समोर आलाय। पुन्हा 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 चर्चा एकाच घटनेवरती होते, एकाच गोष्टीवरती होते। ती घटना म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या। जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले वातावरण तापलेलंच राहणार, महाराष्ट्रातले वातावरण पेटलेलंच राहणार, यात शंका नाही। आपण पाहिलं की महाराष्ट्रातलं हिवाळी अधिवेशन गाजलं ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात त्या मुद्द्यांवरती। संतोष देशमुख यांची हत्या एवढ्या क्रूरतेने झाली की त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशभर उमटले। आरोपींना फाशी द्या, आरोपींचा एन्काउंटर करा, आरोपींना ठेचून मारा, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या। हत्याकांडामध्ये गुन्हेगारांना सामील असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा एन्काउंटर करा, त्यांनाही ठेचून मारा, त्यांनाही फाशी द्या, याशा सुद्धा प्रतिक्रिया जनतेतून येऊ लागल्या। घटना एवढी दुर्दैवी घडली की लोकांचे आणि महाराष्ट्रात त्या घटनेचे पडसाद उमटणं साहजिकच होतं। ज्या वेळेस संतोष देशमुख यांचे ते भाऊ पुढल्या 15 मिनिटांमध्ये, म्हणजे ज्या वेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या 15 मिनिटांमध्ये ते पोलीस स्टेशनला पोहोचले, फिर्याद दाखल करून घेणारा 40 मिनिटांनी आला। तब्बल 3-3.5 तासाचा काळ लोटला गेला। संतोष देशमुख यांचे बंधू, गावातले ग्रामस्थ त्या ठिकाणी हजर झाले। अक्षरशः त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, त्या PSIनी, त्या PIनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, FIR दाखल करून घेतली नाही। भले FIR त्यांनी लेट जरी दाखल करून घेतली असती तरी हरकत नव्हती, परंतु या पोलीस कर्मचाऱ्यांचं काम होतं, या पोलीस अधिकाऱ्यांचं काम होतं की काही वेळामध्ये त्या गुन्हेगारांचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करणं, परंतु तशी कुठल्याही पद्धतीची काहीच गोष्ट घडली नाही। संतोष देशमुख यांची हत्या या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच झाली, यात तीळ मात्र शंका नाही। जर त्या पुढल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये लोकेशन ट्रॅक केले गेले असते, त्या गुन्हेगारांचे मोबाईल ट्रॅक केले गेले असते, तर संतोष देशमुख यांच्यासारखा लोकप्रतिनिधी, एक आदर्श सरपंच आज हयात असता। जेवढे गुन्हेगार दोषी आहेत तेवढेच त्या गुन्ह्यामध्ये सामील असणारे पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी सुद्धा दोषी आहेत आणि त्यांचा एन्काउंटर झालाच पाहिजे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सध्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातून बाहेर येताना दिसत आहेत। या गुंडांच्या डोक्यावरती नेमकी हात कोणाचा, या गुंडांना पोसवणारे नेमकी कोण आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे, अशा ही प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून येऊ लागल्या। परंतु सरपंच संतोष देशमुख एका लोकप्रतिनिधीची, एका आदर्श लोकप्रतिनिधीची हत्या होणं म्हणजे आज लोकशाहीची हत्या झाल्यापेक्षा कमी नाही, आज लोकशाहीचीच हत्या झालेली आहे। मस्साजोग या गावामध्ये असणारं आवादा कंपनीचं ऑफिस आणि या ऑफिसमध्ये त्या तिथल्या परिसरातले मस्साजोग गावातले काही मुलं त्या ठिकाणी जॉबला होते आणि मस्साजोग गावासह आसपासच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आवादा कंपनीच्या पवनचक्क्याचं बसवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। संतोष देशमुख यांच्यासारख्या सरपंचाची हत्या ही कॉन्ट्रॅक्टवरून आणि खंडणीसाठीच झालेली हत्या आहे, कारण संतोष देशमुख या गुंडांना वारंवार तिथं आडवे येत होते, कारण संतोष देशमुख सारखं आदर्श व्यक्तिमत्व चुकीचे काम करू देणारं नव्हतं आणि संतोष देशमुख चुकीचं काम करू देत नव्हते, हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता। म्हणून यांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोणी आपल्या विरोधात जायला नको, ही दहशत बीडमध्ये कायम राहिली पाहिजे, याच्यासाठीची ही केलेली एवढी निर्गुणपणे हत्या आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 10 दिवस पूर्ण झाले, परंतु मुख्य आरोपी अजून मोकाट आहेत। त्यांच्या डोक्यावरती नेमकी हात कुणाचा, पोलीस प्रशासन नेमकी करतंय काय, अशा अनेक गोष्टींनी महाराष्ट्र दणाणून गेलाय। पुन्हा 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 लोकांच्या ओटांवरती आणि लोकांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की संतोष देशमुख यांच्या हत्यारांना अटक कधी होणार, पोलीस यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते, पोलीस यंत्रणेवरती दबाव कोणाचा आहे का, पोलीस यंत्रणा हतबल झाली, अशा पद्धतीचे आरोप सध्या बीडच्या पोलीस प्रशासनावरती लोक करतायत आणि याच्या इतकी खेदाची बाब दुसरी कुठलीच असू शकत नाही। जर पोलीस खात्यावरचा जर लोकांचा विश्वास उडाला तर येणाऱ्या काळामध्ये लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावरती। मित्रांनो, संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 10 दिवस झाली। काल संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला। 8 पानांचा रिपोर्ट हा तुमच्या आमच्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवणारा रिपोर्ट आहे। त्या 8 पानांच्या अहवालामध्ये नेमकी काय नमूद केलेलं आहे, संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशा पद्धतीने झाली, ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल। सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टमचा 8 पानी रिपोर्ट हा सध्या CID कडे देण्यात आलेला आहे। आता या रिपोर्टमध्ये जे काही खुलासे केलेले आहेत
ते खूप प्रचंड धक्कादायक असे खुलासे आहेत. संतोष देशमुख यांच्या छातीवरती जबर मारहाण करण्यात आली होती. लाकडी दांडे, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉड याने छातीवरती जबर मारहाण करण्यात आली. तारीने सुद्धा त्यांच्या छातीवरती मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांच्या छातीच्या काही बरगड्याही मोडल्या गेल्या. लोखंडी रॉड, लाकडी दांडे, हॉकी स्टिक, फायटर यांचा वापर करून संतोष देशमुख यांचे हात, हाताची बोटे, पायी जे असणारी त्यांच्या शरीराची हाडं आहेत ती खूप ठिकाणी मोडली गेली. संतोष देशमुख यांच्या डोक्यावरती, मानेवरती, पाठीच्या काही भागावरती फायटर नावाच्या हत्याराने जबर असे वार करण्यात आले आणि या फायटरमुळे संतोष देशमुख यांच्या शरीरामध्ये प्रचंड ब्लडिंग झालं, रक्तस्राव झाला. आपण पाहिलं की फोटोमध्ये संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा जो आहे त्याच्यावरती जखमा झालेल्या आहेत. चेहरा, डोळे, हा जो चेहऱ्याचा संपूर्ण भाग आहे हा पूर्णपणे काळा निळा झालेला आपल्याला पाहायला मिळालं. संतोष देशमुख यांच्या चेहऱ्याचा पूर्ण भाग हा डॅमेज झालेला होता. अक्षरशः त्यांचे डोळे लायटरने जाळण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरती फायटरने, लाकडी दांड्याने सुद्धा मारहाण करण्यात आली आणि पूर्ण चेहरा संतोष देशमुख यांचा डॅमेज झाला होता. अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांना तब्बल 2.5 तास बेदम मारहाण सुरू होती. या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांच्या अंगावरती असणाऱ्या विविध भागांवरती लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि बाकीच्या असणाऱ्या काही तारी, वायरी, बाकीच्या असणाऱ्या काही हत्यारांचा वापर करून तब्बल 300 ते 400 ठोके त्यांच्या शरीरावरती मारण्यात आले आणि या बेदम मारहाणीमुळे संतोष देशमुख यांच्या शरीरातल्या अनेक ज्या असणाऱ्या धमन्या आहेत, शिरा आहेत त्या अक्षरशः तुटल्या आणि त्याच्यामुळं पूर्ण शरीरामध्ये त्यांच्या ब्लडिंग झालं. संतोष देशमुख यांना झालेल्या हाणामारीमध्ये म्हणजे कंपाळापासून तर अक्षरशः पायाच्या घोट्यापर्यंत ज्या पद्धतीनं यांना बेदम मारहाण करण्यात आली, संपूर्ण शरीरामध्ये ब्लडिंग झालं. त्यामध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांडे यांनी संतोष देशमुखच्या डोक्याला जबर मारहाण झाली आणि त्यामुळे संतोष देशमुख हे शॉकमध्ये गेले आणि शॉकमध्ये गेल्यामुळे संतोष देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीमुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला अशी माहिती शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली. संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय आणि हे जे काही खुलासे होते हे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवणारे खुलासे आहेत. मित्रांनो, संतोष देशमुख यांच्या शरीराचा असा कुठलाच भाग शिल्लक नव्हता की ज्या भागावरती यांनी मारहाण केली नाही. शरीराच्या प्रत्येक भागावरती यांनी वार केले, प्रत्येक भागावरती यांनी हाणमार केली. इंच भाग सुद्धा शरीराचा अक्षरशः सोडला नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीरावरती तब्बल ज्या असणाऱ्या मोठ्या जखमा आहेत म्हणजे तीक्ष्ण हत्याराने 56 वार त्यांच्या शरीरावरती केले गेले आणि 56 वार केल्यामुळं त्यांच्या शरीरातलं बरंचसं रक्त हे बाहेर पडलं. एवढ्या निर्दयीपणे एखादा कसाही सुद्धा एखाद्या गाईला मारत नाही. एवढ्या निर्दयीपणे एवढी निर्गुण हत्या एका लोकप्रतिनिधीची या महाराष्ट्रामध्ये होणं म्हणजे ही खूप दुःखाची बाब आहे. ही दुर्दैवी घटना आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मंत्र्यांना, आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नेत्यांना फक्त सत्तांतराचं पडलंय. कुठल्याही पद्धतीचं कुठलीच ॲक्शन सध्या घेताना कोणी दिसत नाहीये. या गुन्हेगारांचा तात्काळ इन्काउंटर व्हायला पाहिजे होता की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये या गुन्ह्यांवरती चपराक बसला असता आणि बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा कुणाच्याच घरातला संतोष देशमुख जायला नको. परंतु हे कधी होणार माहीत नाही. जनतेतून ज्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत, जनता किंवा जे काही मतदार असतील, सामान्य लोक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, शोषित असतील, आज प्रत्येकाच्या ओटावरती संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही जी भावना आहे ना ही फक्त सामान्यांच्याच ओटावरती आहे. आपण पाहिलं की नागपूरमध्ये भरलेलं हिवाळी अधिवेशन आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये संदीप भैया क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत, आष्टीचे आमदार सुरेश धस, पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा आवाज उठवला. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून कुठल्याच प्रकारची कसलीच ॲक्शन घेतली नाही. फक्त बोलून होत नसतं, ॲक्शन घेणं गरजेचं असतं. आज एक मराठा समाजाचा एक तरुण तडफदार सरपंच, एक आदर्श सरपंच यांची निर्गुण हत्या झाली आणि यावरती अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी बोलणं टाळलं. या महाराष्ट्रामध्ये असणारे हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे राजकीय नेते आज या प्रकरणावरती शांत का? आज महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांना बांगलादेशातल्या हिंदूंची काळजी पडली, परंतु या महाराष्ट्राचा आणि या बीडचा बांगलादेश झाला याच्यावरती कोण बोलणार आहे? फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मतांसाठी मारून चालत नसतात, तर या जनसामान्यांवरती झालेला अन्याय त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींचं आहे.
परंतु या लोकप्रतिनिधींना कुठल्याही प्रकारचं कसलंच देणं घेणं नाही, ते या घटनेतून कळतं. गेली 10 दिवस या हत्याकांडाला लोटले गेले, परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येचे खरे सूत्रधार, हत्येचे खरे मास्टर माइंड अजूनही फरार का आहेत? पोलीस प्रशासन नेमकी काय करतंय असा सवाल सध्या जनतेतून उमटला जातो. असा सवाल सध्या प्रत्येकाच्या ओठांवरून बाहेर पडताना दिसतोय. आपण पाहिलंय की धनंजय मुंडे यांना या मंत्रिपदासाठी प्रचंड विरोध होत होता, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे असणारे निकटवर्ती आहेत. पुन्हा विष्णू चाटे हे सुद्धा धनंजय मुंडे यांचेच निकटवर्ती आहेत. हा सुदर्शन घुले सुद्धा धनंजय मुंडे यांच्या संपर्कातला माणूस आहे, यांच्या जवळचा माणूस आहे. मग जर हे तिन्ही माणसं धनंजय मुंडे यांच्या एकदम जवळचे आहेत, हे हत्याकांड जर खंडणीसाठी झालं तर मग धनंजय मुंडे यांना मंत्रिपद का दिलं गेलं, असा प्रश्न या जनसामान्यांना वारंवार पडतोय. हा प्रश्न त्यांना वारंवार सतवतोय. परंतु या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या कुठल्याच राजकीय नेत्यांना या घटनेची काहीच देणं घेणं नाही, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात झालेली आहे.